चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। अन्वय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनि शुनि च श्वपाके पंडिताः समदर्शिनः। अन्वयानुरूप अर्थ विद्या विनय संपन्ने, जे विद्या म्हणजे शास्त्रज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आणि विनय म्हणजे नम्रता यांनी संपन्न यांनी युक्त असणाऱ्या अशा ब्राह्मणे, अशा ब्राह्मणाच्या ठिकाणी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, विद्या आणि विनय यांनी संपन्न असणाऱ्या ब्राह्मणाच्या ठिकाणी गवी म्हणजे गायीमध्ये किंवा बैलामध्ये, हस्तिनी हत्तीमध्ये, शुनी कुत्र्यामध्ये, च आणि श्वपाके, श्वपाके म्हणजे श्व म्हणजे कुत्रा किंवा कुत्र्याचं मांस शिजवून खाणारा त्याला म्हणतात श्वपाक म्हणजे चांडाळ। ह्या सर्वांच्या ठिकाणी पंडिताः समदर्शिना, या ठिकाणी पंडित, इथं पंडित म्हणजे पंडानाम आत्मविषया बुद्धी येशाम, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांनाच या ठिकाणी पंडित असं म्हटलेलं आहे। आणि ते पंडित म्हणजे ब्रह्मज्ञानी किंवा ब्रह्मनिष्ठ पुरुष, ते समदर्शिना ते सम पाहणारे आहेत। तर निर्दोषम ही समम ब्रह्म, सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, ते ह्या सर्वांमध्ये समदर्शिना इकडं आहे जागा, ब्रह्मदर्शिना ते सगळ्यांच्या ठिकाणी ब्रह्माचं स्वरूपाचं दर्शन करणारे म्हणजे सर्वत्र ब्रह्मस्वरूपाचं दर्शन करणारे असे असतात कोण पंडिताः, पंडित। कर्मसन्यास योग नावाचा 5वा अध्याय आपला चिंतनासाठी आहे। तर त्याच्यामध्ये जो पाठीमागं 12व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, युक्ताः कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम, ज्या ठिकाणी जो पुरुष कर्मफलाचा त्याग करून कर्तृत्वाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुद्धीने निष्काम कर्म करणारा पुरुष हा सत्वर लवकर शीघ्र तो मोक्षाला प्राप्त होतो। याचा अर्थ कर्म केवळ निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने ते कर्मानुष्ठान त्याला स्वतंत्र रीतीनं ब्रह्मज्ञाना वाचून किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून त्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो। असं कर्म हे मोक्षाचं साक्षात साधन आहे असं सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य नाही, परंतु हा पुरुष जो आहे युक्ताः म्हणजे कर्मयोगाने युक्त असणारा पुरुष जेव्हा कर्मफलम त्यक्त्वा त्या निष्काम कर्माचं आचरण करताना कर्मफलाचा त्याग करतो आणि वेद विहित कर्माचं कर्तव्य बुद्धीनं ईश्वरार्पण बुद्धीनं अनुष्ठान करतो, त्यावेळेला तो नैष्ठिकीम शांतीम आपनोती, त्यावेळेला त्याला ही नैष्ठिकी शांती की जी निरंतर त्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर राहील अशा प्रकारची शांती किंवा असा उपराम त्याला निश्चित प्राप्त होतो। आणि जो पुरुष या ठिकाणी निष्काम आयुक्तः, जो निष्काम कर्माचं अनुष्ठान करणारा नाही, तो कामकार्येन फले सक्ताः निबध्यते, तो जो पुरुष आहे तो नेहमी अंतःकरणात अनेक प्रकारच्या कामना उत्पन्न झाल्यामुळं त्या कामनापूर्तीसाठी जरी अनेक देवदेवतांची उपासना किंवा अनेक यज्ञयागादिकांचा अनुष्ठान करीत असला
तरी अंतःकरणामध्ये अमुक कर्मापासून मला अमुक फल व्हावं ही त्याची कामना अंतःकरणात असल्यामुळं तो फळामध्ये आसक्त झालेला पुरुष निबद्धते, तो निश्चित रीतीनं बांधला जातो, नाम बंधनाला प्राप्त होतो, तो जीवनमरण परंपरेतून कधीही सुटत नाही. अशा प्रकारचं भगवंतांनी जे सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये अशा पुरुषाला जो निष्काम कर्माचं अनुष्ठान करतो त्याला क्रमाने अंतःकरणात विविधिशा श्रीगुरूंची प्राप्ती, तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश, तद्वारा संशय विपर्ययरहित आत्मज्ञान किंवा हे होऊन इतकंच नाही तर अशा पुरुषाकडून सहजच त्याच्या अंतःकरणाची भूमिका उंचावल्यामुळं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा इत्यादी अंतःकरणाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था त्याला सहज प्राप्त होतात. असा ह्या कर्मयोगाचा प्रभाव आहे की जेणेकरून त्या कर्मयोगच कर्मसन्यासामध्ये त्याची प्रवृत्ती करतो आणि विविधिशा संन्यास किंवा विद्वत संन्यास होऊन तो महापुरुष देहपातानंतर देहपातापर्यंत प्रारब्ध कर्मांचा भोग भोगून त्या ठिकाणी देहपातानंतर तो विदेह कैवल्याला निश्चित प्राप्त होतो, जीवनमुक्त होतो, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगतो आणि विदेह कैवल्याचा अधिकारी होतो. एवढा ह्या निष्काम कर्मयोगाचा महिमा आहे. परंतु जेव्हा तुम्ही म्हणता की नैष्टिकीम शांतीम आपनोती, त्यावेळेला नैष्टिकी शांती प्राप्त होत असताना त्याला ज्या संक्रमणातून जावं लागतं ते संक्रमण सांगितलं की या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची जी अंतरंग साधनं आहेत, श्रवण मनन आणि निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन आणि त्याद्वारा परमात्मा साक्षात्कार आणि या साक्षात्काराच्या द्वारा प्राप्त होणारी जीवनमुक्ती त्याला कशी प्राप्त होते याविषयीचं सुद्धा एक निर्देश भगवंतांनी काल केला की तद्बुद्धयस तदात्मानस तन्निष्ठास तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञाननिर्धूत कल्मषाः. त्याच्या अंतःकरणात असणारे जे कल्मष आहेत म्हणजे अगोदर असणारं जे काही अंतःकरणामध्ये असणारा मल किंवा पापवासना ह्या त्याच्या निवृत्त झालेल्या असतात. विक्षेप म्हणजे चित्ताचं चांचल्य निवृत्त झालेलं असतं आणि स्वस्वरूपाविषयी आत्मस्वरूपाविषयी असणारं अज्ञान, त्या अज्ञानासहित म्हणजे सर्वांचा कारणासहित ह्या अज्ञान आणि अज्ञान कार्याचा कारणासहित उन्मूलन किंवा विच्छेद किंवा त्याचं निराकरण त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि त्याचप्रमाणे हा पुरुष ह्या महापुरुषाला ह्या स्थितीची प्राप्ती होते असं आपण पाहिलं. तद्बुद्धया तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणाः याच्यापासून तो शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा आणि सत्वापत्ती म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती ह्या अवस्थापर्यंत तो पोचतो. आणि जर तुम्हाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ म्हटलं तर तो त्यानंतरही असंसक्ती पदार्थभाविनी आणि तुर्यगा या अवस्थां किंवा उन्मनी या अवस्थांचा अभ्यास करता करता तो ह्या तुर्यगा अवस्थेला किंवा उन्मनी अवस्थेला पोचतो असं त्याचं वर्णन भगवंतानी मुखतः तोंड भरून केलेलं आहे. आणि ह्या पुरुषाचं महात्म्य सांगत असताना असा जो ह्या स्थितीला प्राप्त झाला, स्वरूप स्थितीला प्राप्त झाला, त्या पुरुषाचं काय महात्म्य आहे, त्याचं गरिमा काय आहे तो या ठिकाणी सांगतात की विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. हा पुरुष पहिली गोष्ट अशी सांगतात की विद्या विनय संपन्ने, सगळ्या ज्या जगामध्ये विद्या आहेत त्या विद्येमध्ये कोणत्या विद्येने हा संपन्न आहे तर ब्रह्मविद्येने हा पुरुष संपन्न आहे. की चालू प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये महत्त्व आहे ब्रह्मविद्येचं किंवा आत्मविद्या असं त्याला आपण म्हणतो. तर अशी काही नेमकं की आत्मविद्या प्राप्त करत असताना जे काही श्रवण मनन करत असतो किंवा त्याच्या विपरीत भावनेच्या निवृत्त्यर्थ जे निधिध्यासन करत असतो ती एक प्रकारची तपस्या होते. आणि त्यामुळं कोणाला श्रवण करताना झालेलं शब्दज्ञान, शास्त्रज्ञान, शास्त्राविषयक असणारं केवळ परोक्ष ज्ञान किंवा शब्दज्ञान याच्याद्वाराही त्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान उत्पन्न होण्याची शक्यता असते. निधिध्यासनरूपी अंतःकरणाचं साधन करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये, बरोबर आहे का पहा, त्याच्या अंतःकरणामध्ये एक तपाचा अभिमान
कारण त्याने लिहिलं करिता तीर्थाटने कामक्रोधाची प्राप्ती. अगोदर करिता तपे कामक्रोध खवळती, या ठिकाणी त्याला नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, अशी निळोबाऱ्यांची गवळण आहे का. तर त्याप्रमाणे या ठिकाणी तीर्थाटन केलं तर काय होतं, त्याला करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती होते. दुसरी गोष्ट काय, करिता तपे कामक्रोध खवळती, तप केली तर त्याच्यामुळं कामक्रोध उत्पन्न होतात. आणि नित्यानित्य ज्ञान, नित्य काय अनित्य काय हे शास्त्राच्या द्वारा जाणायला गेला तर मध्येच काय होतं, ते ज्ञान आपल्याला झालं असं समजून वास्तविक ते ज्ञान परोक्ष रूपाने झालेलं असतं. अपरोक्ष अनुभूतीमध्ये त्याचा प्रवेश देखील झालेला नसतो, तरीसुद्धा त्या नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, त्या ठिकाणी अभिमान वाढायला लागतो. परंतु हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो याच्यापैकी एकही नाही. या खरा ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे तो विद्या जे आहे ही ब्रह्मविद्या खरी सांगतात की विद्या विनयेन शोभते, ज्याच्या ठिकाणी अत्यंत ही ब्रह्मविद्या प्राप्त झालेली आहे त्याच्या ठिकाणी अत्यंत विनय किंवा नम्रता असते. त्याने सांगितलं हा नम्र झालेला पुरुष जर झाला असेल तर म्हणूनच तो एवढ्या महान स्थितीला प्राप्त झाला. इतर जे लोक होते ना त्या ठिकाणी ते वाहून गेले, अभिमानाच्या पुरामध्ये वाहून गेले, परंतु हा मात्र त्या ठिकाणी राहिला. याचं कारणच असं आहे की महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती, किंवा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ह्या ब्रह्मविद्येचं एकच महत्त्व आहे, महत्त्वाची एक गोष्ट आहे ती अशी की ह्यामध्ये ही ब्रह्मविद्या प्राप्त झाली याचा निकष कोणता असेल तर त्याच्या ठिकाणी नम्रता येते. आणि जर एखाद्याच्या अंतःकरणमूर्तीमध्ये जर अभिमान, गर्व, दर्प ज्याला आपण म्हणतात हा जर दिसून येत असेल तर याचा अर्थ खरं आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालेलं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा विद्या आणि विनय यांनी संपन्न झालेला असतो असं सांगितलं. आता इथं आणखी त्याची एक वैशिष्ट्य सांगतात, विद्या आणि विनय त्याच्या ठिकाणी असतो असा जो खरा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याचं लक्षण काय तर त्याचं लक्षण सांगतात, ब्राह्मणे गवी हस्तिनी. एखादा ब्राह्मण आहे किंवा गवी म्हणजे गाय आहे किंवा हस्ती म्हणजे हत्ती आहे, शुनी चैव श्वपाकेच. शुनी म्हणजे कुत्र्याच्या ठिकाणी किंवा श्वपाक किंवा चांडाळाच्या ठिकाणी देखील हा पंडित म्हणजे आत्मज्ञानी पुरुष सर्वांना समबुद्धीनं किंवा हे सर्व जे आहे ते सर्व सर्वम खल्विदम ब्रह्म या न्यायाने सर्वांच्या ठिकाणी परमात्म्याचंच दर्शन करतो. जे सर्व अवघी भूते साम्या आली देखील म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका ऐसे होका निर्द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. ह्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला जो जो पुरुष दिसतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ ग्राह्य त्याज्य अशा प्रकारचा कोणताच भाव दिसत नाही. त्याला ते आपलं आत्मस्वरूप दिसतं की जे अनादी अनंत अशा स्वरूपाचं असणारं एकमेवा द्वितीय असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वभाववान असणारं, देशकाळ वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं नित्य निष्कलंक निरंजन असणारं जे आपलं अवाच्य आत्मस्थिती आहे तीच स्थिती सर्वांची आहे. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी तो आपल्या सर्वांना तो आत्मरूपानेच पाहतो अशी त्याची अंतःकरणाची धारणा झालेली असते का ही त्याची अनुभूती असते. आपल्याकडं नेहमी आपण चिंतन केलेलं आहे अनेक वेळा की स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला सर्व धर्म परिषदेमध्ये माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो असा शब्द योजला तर त्यांना एकतर वेळ देत नव्हते व्याख्यानासाठी, थोडासा वेळ दिला त्याच्यामध्ये पहिलाच शब्द जो आहे तो पहिला शब्द त्यांनी अमेरिकन बंधू भगिनींनो, तिकडचा शब्द होता जेंटलमेन, म्हणजे तुम्ही सभ्य पुरुष आणि सभ्य स्त्रियांनो असं म्हणत होते की ज्याच्यामध्ये फक्त लिंगभेद मानला होता स्त्रिया आणि
पुरुष आणि त्या दृष्टीने हे सर्व श्रोते हा वक्ता अंगीकार करीत होता अगोदरच्या भाषणामध्ये. पण बंधू आणि भगिनी हा शब्द त्यांनी कधीच ऐकला नव्हता. त्यामुळे तो शब्द त्यांना अत्यंत अपूर्व नाविन्यपूर्ण असा वाटला. म्हणून त्या सर्वांनी सारख्या टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी झाला की हा त्याचं संपूर्ण वर्तमानपत्रांमध्ये देखील दिलं गेलं. त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये सर्व धर्म परिषद झाल्यावर आपले स्वामी रामतीर्थ जेव्हा ह्या परदेशामध्ये गेले तर त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली. त्या व्याख्यानाचं तुम्ही पहा की त्या व्याख्यानामध्ये त्यांचा एक शब्द आहे की आत्मरूप बंधूंनो असं ते म्हणतात. त्यांची मजल, कारण भाऊ बहीण जरी म्हटलं आपण तरी ती आपल्यापासून भिन्न नाही. पण आत्मरूप बंधू भगिनींनो त्यांनी लिहिलं की त्यांचे भाष्यकार लिहितात नारायणानंद स्वामी की आत्मरूप बंधू भगिनी हे शब्द ऐकल्यानंतर विवेकानंदांच्यापेक्षाही रामतीर्थांच्या त्या शब्दाचा प्रभाव लोकहृदयावर इतका पडला की त्यांनी जो बंधू शब्द वापरला, आत्मरूप म्हणताना हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे, पण हा शब्दप्रयोग तर त्यांनी कधीच ऐकला नव्हता. आणि त्यामुळं त्यांच्या त्या शब्दाच्या उच्चाराने अंतःकरणात निर्माण झालेला त्या नुसता रामतीर्थांविषयी नाही तर रामतीर्थ ज्या देशात जन्मले त्या भारतीयांविषयी देखील त्यांनी सांगितलं त्याला बंधू, बध्नाती इति बंधू, जो बांधून टाकतो त्याला म्हणतात बंधू. तर ह्या शब्दांनी त्यांनी आत्मरूप या शब्दांनी आणि बंधू शब्दांनी सर्वांना बांधूनच टाकलं, खिळूनच टाकलं असं त्याचं वर्णन करतात. तेव्हा असा जो पुरुष आहे तो पुरुष सर्वत्र समदर्शन, तो सर्वत्र काय करतो, आपल्या आत्मरूपानेच त्यांना पाहत असतो. आणि कोणाला पाहत असतो याविषयी सांगतात की तो पुरुष शुनी, आपलं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी, जो विद्या आणि विनय यांनी संपन्न असणारा जो ब्राह्मण आहे. म्हणजे थोडक्यात काय, ब्राह्मणाची लक्षण सांगताना काय सांगितलं, शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हा ब्राह्मण सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी तर इतकं वर्णन केलं की ब्राह्मण जरी कर्मभ्रष्ट झाला तरी तुका म्हणे श्रेष्ठ तेही लोकी. आणि हा तर ब्राह्मण भ्रष्ट नाही, हा विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे. आणि तो ब्राह्मण ह्या आत्मज्ञानी पुरुषाच्या समोर आला, ह्या ज्ञानवान आत्मबोध संपन्न पुरुषाच्या समोर आला तर त्या असा असणारा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे की आत्मभाव आहे. आणि समजा त्याच्या समोर ब्राह्मण हा शास्त्र संस्कार संपन्न आहे आणि गवी म्हणजे गाई किंवा बैल यांना कोणत्याही प्रकारचा शास्त्र संस्कार नसलेले अशा प्रकारच्या ह्या योनी आहेत. यांच्याही ठिकाणी म्हणजे जरी त्याच्यासमोर गाई किंवा बैल आला तर त्यांच्याही ठिकाणी त्याचा तितकाच आत्मभाव आहे. आणि हस्तिनी, या त्या हत्तीला तर कोणते शास्त्राचे संस्कारही नाही आणि रजोगुणांनी युक्त असणारा असा तो किंवा रजोतमोगुणांनी युक्त असणारा जो हत्ती आहे त्या हत्तीच्याही ठिकाणी त्याचा तसाच आत्मभाव आहे. इतकंच नाही, अगदी तमोगुणी अशा ज्या योनी आहेत त्या कोणत्या, शुनी चैव श्वपाकेच. शुनी म्हणजे कुत्रा किंवा श्वपाक म्हणजे कुत्रा किंवा मांजर यांचं मांस हा ज्याचा आहार आहे अशा प्रकारचा श्वपाक किंवा त्याला चांडाळ असं म्हणतात. ह्या चांडाळाविषयी देखील समदर्शिना, त्याच्याविषयी ज्याच्या ठिकाणी सम म्हणजे ब्रह्मभाव आहे किंवा आत्मभाव आहे असा हा पुरुष. म्हणजे ज्ञानी पुरुषाची ही लक्षणं सांगतात की ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी हे ज्या योनी आहेत, ब्राह्मण शास्त्र संस्कार झालेला आहे किंवा कोणी तमोगुणी आहे, कोणी रजोगुणी आहे किंवा तमोगुणाचा रजोगुणाचा अर्क असे जरी असले तरी या पुरुषांविषयी त्याच्या अंतःकरणात कधीही हा ज्येष्ठ आणि हा कनिष्ठ अशा प्रकारचा हा याचं आपण अंगीकार करावा, ग्रहण करावं, याचा त्याग करावा असं त्याला कधीही वाटत नाही. तो सर्व आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. पुढं आता 6व्या अध्यायात हा विषय येणार आहे की इतरांना होणारी सुख किंवा दुःख ही आत्मौपम्येनं
आपली उपमा देऊन पाहतो. म्हणजे ही गोष्ट केली तर आपल्याला सुख होईल, ही गोष्ट केली तर आपल्याला दुःख होईल. मग ज्या गोष्टीनं आपल्याला सुख होतं तीच गोष्टीनं इतरांना सुख होईल, म्हणून ती गोष्ट इतरांना तिचा पुरवठा करण्यासाठी जो प्रयत्नशील असतो किंवा ज्याचा अंतःकरण त्या ठिकाणी त्याला सुख मिळवण्यासाठी उल्लसित होतं. आणि ज्या गोष्टीनं आपल्याला दुःख होतं ती गोष्ट दुसऱ्याला करू नये याच्यासाठी ज्याचा अंतःकरण प्रयत्नशील असतं ह्या पुरुषाला खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानी पुरुष असं म्हणतात. आणि हा पुरुष भगवान सांगतात तो मला सर्वात आवडता आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम. आणि स योगी परमो मतः, भगवंताच्या दृष्टीनं तो योगी सर्वात श्रेष्ठ आहे. नाहीतर काही लोक आपण वेदांताची प्रक्रिया शिकलो तर या ठिकाणी सर्वच पदार्थ माया कल्पित असल्यामुळं या ठिकाणी ते सर्व पदार्थ मायिक आहेत, ते कल्पित आहेत, त्यांचा स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे असा बुद्धीचा निश्चय करणं हेच काय आहे, त्या पदार्थांना ब्रह्मभावाने पाहणं. थोडक्यात काय, ते पदार्थ आद्यस्थ आहेत, आद्यस्थ पदार्थ कल्पित आहे, कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. ह्याला योगी म्हणत नाही का? यालाही योगी म्हणतात. पण हा ज्ञानी पुरुष सर्वात श्रेष्ठ भगवंताने सांगितला नाही. जो दुसऱ्यांचं दुःख निवृत्तीसाठी आणि दुसऱ्यांना आनंद प्रदान करण्यासाठी आपल्या जीवनाची उपयोगिता करतो तो सहा योगी परमो मतः, तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे असं भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा असा जो पुरुष आहे त्या सर्वांमध्ये काय, सर्वत्र समदर्शिना, सर्वांच्यामध्ये ब्रह्मदर्शन करतो. आता याच्यामध्ये एक स्वामी महाराज नेहमी सांगायचे, पहा भगवंताने कसा शब्द योजला आहे की भगवंताने असा शब्द योजला आहे, तो पंडित जो आहे आत्मज्ञानी पुरुष आहे समदर्शिना, म्हणजे समवर्तिना नाही, सगळ्यांच्या ठिकाणी सार. कारण लोक काय म्हणतात, तुम्ही ज्ञानी, आमचं जाऊ द्या अज्ञानी, आम्ही तुम्हाला काही जरी केलं पण तुम्हाला सर्व समानच आहे ना, तुम्ही आम्हाला कोणताही प्रतिकार करू नये. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात साधू बनना याने बेवकूफ बनना नाही आहे. म्हणजे साधू बनणं म्हणजे मूर्ख बनणं असं नाही. समोरच्या मनुष्याचा जसा शास्त्रीय किंवा लोकव्यवहार असेल त्या व्यवहाराप्रमाणे आपल्याला व्यवहारही साधता आलं पाहिजे. किंबहुना ही युक्ती ज्याला येते तोच खरा आपल्या स्वरूप महिमेमध्ये राहू शकतो, किंवा ज्याला आपल्या स्वस्वरूपामध्ये राहता येतं असाच पुरुष अशा प्रकारचा सुचारू रूपाने व्यवहारसुद्धा करू शकतो. रामकृष्ण परमहंस ज्यांचे समाधीला बसले तर ती दिव्य म्हणजे त्यांच्या आजार काळातसुद्धा त्यांचा हात त्या दिव्यावर पडला आणि ती कातडी जळून गेली तरीसुद्धा ते वृत्तीवर आले नाहीत. परंतु जेव्हा ते गाढ झोपेत असताना त्यांनी केलेला जो अभ्यास होता की नित्य की धन आणि आपलं धन हे एक ढेकळाप्रमाणे काय याच्यामध्ये सांगितलं की जे द्रव्य आहे ते लोष्टवत मातीचं ढेकूळ आहे, समलोष्टाश्म कांचना. हां, ज्यांना मातीच्या ढेकळाप्रमाणे मानायचं त्यांनी ढेकळाप्रमाणे मानायचं म्हणजे स्वतः प्रयोग केले, त्यांनी प्रात्यक्षिक केलं. गंगेच्या किनाऱ्यावर एका हातात त्यांना पूजेमध्ये मिळालेला रुपया आणि एका हातात मातीचं ढेकूळ घेऊन ते म्हणायचे रुपयाच माती आणि मातीच रुपया असं म्हणून ते एका हाताने एका वेळेला माती टाकून द्यायचे, दुसऱ्या हातात असणारा रुपया टाकून द्यायचे. अशा प्रकारची त्यांची जेव्हा ह्या तुकाराम महाराज म्हणतात ना, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे, अशा प्रकारची अंतकरणाची वृत्ती तुकाराम महाराजांची तयार झाली. किंवा आत्ताच आपण एक अभंग सांगितला, ज्या अभंगाचं आपण थोडंसं चिंतन केलं तर लक्षात येईल की ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तुकोबाराय देवहून आले आणि या देवहून आल्यानंतर आजान वृक्षाखाली समाधीचं दर्शन घेऊन गेले त्यावेळेला पक्षी दाणे टिपत होते, परंतु तुकोबाराय आल्याबरोबर ते पळून गेले. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, जर मी म्हणत असेल हे सर्व माझ्या आत्मरूप आहेत तर आपल्याला कधी भीती वाटते का? आणि ह्या पक्ष्यांना तर माझी भीती वाटली, याचा अर्थ पक्ष्यांना भीती वाटली म्हणजे पक्षी आणि माझ्यामध्ये द्वैत आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी
त्याच ठिकाणी एकदम आग्रह धरला, माऊलीजवळ हट्ट केला आणि त्याच जागेवर उभे राहिले. ते म्हणतात की माझी कोणी न धरो शंका, ऐशे हो का निर्द्वंद्व. जर माझ्याविषयी कोणाला शंका असू नये, कारण मी त्यांचा काय आहे, आत्मा आहे असं म्हटले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे पक्षी त्यांच्या खांद्यावर येऊन बसायला लागले, असं महिपती महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तसा जर या ठिकाणी केवळ दुसऱ्याचं होणारं हे बुद्धीच्या माध्यमातून किंवा श्रुतीवर असणाऱ्या विश्वासातून उत्पन्न झालेलं जे परोक्ष ज्ञान, त्या परोक्ष ज्ञानाचा हा प्रभाव कधीच होऊ शकत नाही. हा अपरोक्ष ज्ञानाचा प्रभाव, दृढ अपरोक्ष ज्ञानाचा देखील हा प्रभाव नाही. तर हा प्रभाव आहे ज्ञानोत्तर केलेला जो असंशक्ती पदार्थाभाविनी इत्यादी अभ्यास, इत्यादी अवस्थांचा अभ्यास. हे अभ्यास म्हणजे एक प्रकारची तपश्चर्या आहे आणि हे ज्ञानाचं फल नाही, तर हे तपाचं फल आहे. आणि ते तपाचं फल अशा महापुरुषांना प्राप्त होतं. तेही त्यांना प्राप्त होतं की जे अशा प्रकारचा अभ्यास करतात, हे तप करतात, आणि त्याच पुरुषांना हे प्राप्त होतं. ज्ञानाचा प्रभाव वेगळा आहे आणि तपाचा प्रभाव वेगळा आहे. पण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी कोणता प्रभाव आहे, तो ज्ञानाचा पण आहे आणि तपाचा पण आहे, असं विद्यारण्य स्वामी सांगतात. त्याप्रमाणे मान्य केलं पाहिजे. तर याच्याविषयी असं सांगतात की हा जो पुरुष आहे ना, त्याला हा फरक जाणवत नाही. ही गायी आहे किंवा बैल इतकंच नाही, तर त्याला काहींना सात्विक, हे पदार्थ सात्विक आहेत. ब्राह्मण कसा आहे, सात्विक आहे. हस्ती राजस आहे आणि कुत्रा चांडाळ हे तामस पदार्थ आहेत. किंवा तामस तर पदार्थ आहेतच, परंतु काही पदार्थांच्या ठिकाणी तमोगुणाचे संस्कार पण आहेत. परंतु हा ज्ञानी पुरुष जो आहे ना, त्या ज्ञानी पुरुषाला ह्या पदार्थांचे कोणत्या गुणाचे आहेत, म्हणजे सत्वगुणातले आहेत का रजोगुणाचे आहेत की तमोगुणातले आहेत, किंवा हे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र योनी आहेत, ह्या काही सत्वगुणापासून झाल्या, काही रजो मिश्रित आपलं सत्वमिश्रित रजोगुणापासून झाल्या, काही तमोमिश्रित रजोगुणापासून झाल्या, काही तामोगुणापासून उत्पन्न झाल्या. पण तो ह्या उपाधीचा कधीही विचार करत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांनी तत्वज्ञ संतांनी त्याला स्वीकार केलेला आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की एकदा ते तीर्थयात्रेत असताना राजस्थानच्या खेत्रीचं संस्थान होतं आणि त्या ठिकाणी ते मुक्कामाला गेले आणि तिथं काही काळ त्यांनी निवास केला. तिथं काही सांगतात की त्यांनी बडोद्याला आणि खेत्रीला एक 15 दिवसातच जे व्याकरण महाभाष्य आहे त्याचं सर्व तात्पर्य त्यांनी जाणलं, असं सांगतात. तर त्या ठिकाणी ते होते, तेव्हा तिथं त्यांना काही प्रसन्नता करण्यासाठी तिथल्या त्या खेत्रीच्या राजांनी किंवा संस्थानिकांनी एक कार्यक्रम ठेवला गायनाचा. आणि तो मनुष्य एक स्त्री होती आणि ती जशी गायिका होती तशी ती प्रसिद्ध नर्तकी होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की आज तुम्ही मुख्य अतिथी म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण देत आहोत, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मला गायन आवडतं. स्वामी स्वतः गायन करत होते. त्यांनी सांगितलं मला गायन आवडतं, पण माझा वेश संन्यासाचा आहे, तेव्हा मला हे नृत्य किंवा अशा प्रकारचं गायन नृत्यासहित हे पाहणं आमच्या संन्यासी संप्रदायाला निषिद्ध आहे, मी तिथं येणार नाही, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही कार्यक्रम, आमचा कार्यक्रम आम्ही करतो. नियोजित वेळेप्रमाणे तो कार्यक्रम सुरू झाला आणि त्या नर्तकीला हे कळल्यामुळे तिला वाईट वाटलं. तिला असं वाटलं की आज माझा कार्यक्रम पाहण्यासाठी, गायन ऐकण्यासाठी स्वामीजींचे मला आशीर्वाद मिळाले असते तर चांगलं झालं असतं. मग त्यावेळेला तिनं पहिलंच गायन केलं. ते काय आहे ना, पद आहे एक, प्रभू मेरे अवगुण न मेरे अवगुण चित्तन धरो, समदर्शी आहे नाम तिहारो. त्यांनी सांगितलं माझे अवगुण तुम्ही मनात आणू नका, आणि तुम्ही कशा आहात, तुम्ही समदर्शिना. इथं कशासाठी चालले, पंडित आहात समदर्शिना, तर तुम्ही समदर्शी आहात, असं म्हणून तिच्या अंतकरणात जेव्हा अष्टसात्विक भाव निर्माण झाले, तिच्या नेत्रातून अश्रुधारा आल्या. शेजारी असणारे राजवाड्यात बसून हे जेव्हा ऐकलं स्वामी विवेकानंदांनी, ते पहिलं चरण ऐकल्याबरोबर ते गेले आणि त्या कार्यक्रमात सहभागी झाले. याला म्हणतात पंडिताहा समदर्शिनाहा, असं त्या ठिकाणी सांगितलं. हे
हे पांडित्य शब्द जो आहे ना, आपण इतका त्याला खालावलेला आहे की आता आमचे मित्र आले, त्यांचं आडनाव पण पंडित आहे, पण ते आडनावाचे पंडित आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये आडनावाचेच असणार ना, आहे की नाही. आत्म्याला कुठं पंडित म्हणता येतं, आत्म्याला कुठं संज्ञा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पंडित शब्द म्हणजे शास्त्रामध्ये जो ज्ञानी आहे तर त्याला पंडित म्हणतात. ही एक पद्धती आपल्याकडे आहे शब्दज्ञानी. परंतु आपण त्या पंडित शब्दाला इतकं खाली आणलं का एखादा स्वयंपाक करणारा आचारी त्यालाही लोक पंडित असं म्हणतात. आज पंडितजी नाही आहे असं म्हणतात. पंडितजी म्हणजे स्वयंपाक करणारा आचारी. परंतु हा गीतेतला पंडित शब्दाची ही परिभाषा आहे की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनाः असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता इथं माऊली याचं वर्णन करतात. मग हा मशको हा गजू की हा श्वपचो हा द्विजू पहिलं इतरो हा आत्मजू हे उरेल के. ज्या पुरुषाला हा ज्ञानी पुरुष आहे त्याचं वर्णन सांगितलं ना, हे असो संतापू कैसा चंद्रुन स्मरे जैसा भूती भेदू नेनती तैसा ज्ञान येते. ज्ञानोबरायांची ही प्रत्येक ठिकाणी प्रज्ञेची भरारी आहे. आणि ती भरारी म्हणजे सामान्य पशुप्रमाणे नाही, ती काय आहे, गरुडासारखी भरारी आहे. म्हणजे त्यांचे जे कोणत्याही कल्पना आहेत, संकल्पना आहेत, धारणा आहेत किंवा त्यांच्या ज्या स्वरूपस्थितीविषयी अपेक्षा आहेत त्यांना ते नेहमीच अत्यंत उच्च तलावर किंवा घेऊन जातात. त्याला समतल किंवा निकृष्ट अशा पातळीपर्यंत ठेवत नाही. माऊली सांगतात याला ज्ञानी म्हणत नाही. माऊली म्हणतात ज्ञानी खरा कोण, तुम्ही म्हणाल ज्याने अज्ञान नष्ट केलेलं आहे. अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. या अशा प्रकारचा जर तो म्हणेल आत्तापर्यंत माझ्या अनंत जन्मापासून माझ्या अनादी काळापासून असणारी जी अविद्या आहे, गुरुकृपेने मी त्या अविद्येचा नाश केला. कारण का, आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं, त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त केलं. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हा सिद्धांत आहे, वेदांताचा आहे, आकाट्य आहे. तुम्ही सुद्धा त्याचंच अनुसरण करा. याला ज्ञानेश्वर महाराज या धारणेवर त्याला ज्ञानी म्हणत नाही. अज्ञान त्या ठिकाणी संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. जीवाला अज्ञानामुळं संसारबंध प्राप्त झाला हे म्हणत मुळात बरोबर नाही. कारण ज्ञानस्वरूप आत्म्यापुढं अज्ञान कधी आलेलंच नाही. जसा सूर्यप्रकाश आणि अंधकार यांची स्वप्नात देखील भेट झाली नाही, त्याप्रमाणे माझ्या स्वयंप्रकाश चिद्घन ज्ञानघन अशा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ कधी आला नाही, आला नव्हता, पुढं येणं शक्य नाही. अशा प्रकारच्या ज्ञानीपुरुषाचा खरा निश्चय असतो. तेच गोष्ट सांगतात. जर तुम्ही म्हणायला लागले की पहिलं अज्ञान होतं आणि ते ज्ञानाने नेलं, ही स्थिती नाही. जरी प्रक्रियेच्या माध्यमातून पाहायची झाली तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणची वस्तू दावणी गेले. या ठिकाणी ज्ञान हे अज्ञानाला घेऊन जातं. त्यावेळेला फक्त अज्ञानाला घालवतं असं नाही, अज्ञानाला निवृत्त करून स्वपर विरोधिनी असणारी अंतःकरणवृत्ती महाराजांनी काल सांगितलं ती काय होते, ती स्वतःच निवृत्त होऊन जाते. म्हणजे त्या निवृत्तीला निवृत्त करण्यासाठी त्या वृत्तीला कोणता आलंबन किंवा विषय न राहिल्यामुळं ती स्वतःही निवृत्त होते. आणि मुळात असणारं स्वयंप्रकाश चैतन्य जे आहे त्या चैतन्य रूपाला किंवा तद्रूपतेला तो पुरुष प्राप्त होतो. आणि तो प्राप्त होतो म्हणजे पूर्वी मी अप्राप्त होतो असा भ्रम नाही, त्या ठिकाणी त्याला अप्राप्तीचा आणि आता तत्सापेक्ष प्राप्तीचा भ्रम निवृत्त होतो. आणि भ्रम तेव्हाच निवृत्त झाला म्हणायचं की ज्या वेळेला त्याला अज्ञान आणि अज्ञान सापेक्ष त्या तन्निवर्तक वृत्तीज्ञान ह्या दोघांचाही विसर पडलेला आहे. अशी जी असणारी स्वरूपस्थिती ते ज्याला प्राप्त झाली त्याच्या ठिकाणी ज्ञानीपुरुष असा उपचार होतो. आणि त्या ज्ञानीपुरुषाचं हे वर्णन आहे. पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीने ज्ञानीपुरुषाची लक्षणं जेव्हा सांगतात तेव्हा इतरांना तो ज्ञानीपुरुष ओळखू यावा याच्यासाठी काही उपयोगिता असते. आणि ही स्वरूपस्थिती ऐकणाऱ्याची श्रोत्याची व्हावी हे सांगण्याचं तात्पर्य असतं. तेव्हा या ठिकाणी हा जो विषय सांगतात हा विषय आपल्या स्वतःच्या अनुभूतीसाठी सांगतात. आणि हे सांगत असताना त्याच्या मूळच्या स्थितीत
किंवा त्याचे निश्चय दे, हे एकच असा गीताग्रंथ आहे. आणि त्या गीताग्रंथावर ज्ञानोबा यांनी म्हणजे उपनिषदाचंच तात्पर्य, परंतु ते अत्यंत जसंच्या तसं इत्थंभूत जसं आहे तसंच इदम इत्थम या रूपाने या ठिकाणी कथन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतात त्या पुरुषाचा बोध कसा असतो, तर हे असो त्यांनी जसं सूर्याला अंधकाराची कधी भेट झाली नाही, अमृताला मरण काय कशाला म्हणतात ते माहीत नाही, सूर्याने अंधकार स्वप्नात देखील पाहिलेला नाही, किंवा चंद्र याला उष्णता कशी असते, संताप काय चीज असते हे चंद्राला विचारलं तर त्याला माहीतच नाही. त्याप्रमाणे भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते. त्याप्रमाणे हे ज्ञानीपुरुष ह्या कोणत्याही भूतांमध्ये भेद आहे असं जाणत नाही. त्यांना सर्वत्र एकच सच्चिदानंद परमात्मा आपला आत्मरूपाने त्यांना दिसतो. असे असणारे जे पुरुष आहेत ते पुरुष जे आहेत ते ह्या स्थितीला एकदा प्राप्त झाले. कोणत्या? भूती भेदू नेनती तैसा ज्ञानीये, जे ज्ञानीये ते तैसा भूती भेदू नेनती. तैसा म्हणजे कसं? अमृत नायिके कानी मृत्यू कथा, किंवा ना तरी अंधकाराची वाणी सूर्यो न देखे स्वप्नी, अशा प्रकारची स्थिती, किंवा विवेक हा नोळखे भ्रांती ते जीवी, ह्या प्रकारची स्थिती त्यांना प्राप्त झालेले जे महापुरुष आहेत त्यांच्याविषयी सांगतात. ही स्थिती काय एकदाची प्राप्त झाली म्हणजे आता ही काय आहे, जसं कर्मयोग हे कर्मसन्यासाला कारण होतं, तसा कर्मसन्यास हा ह्या ज्ञानयोगाला प्राप्त करून देणारा आहे. तुम्ही केलेला आहे कर्मसन्यास, पण कर्मसन्यास तुम्हाला विधीपूर्वक केलेला अधिकारी पुरुषाने कर्माचा संन्यास हा त्याला त्या कर्मसन्यासाचं फल जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि तद्वारा जीवनमुक्ती, देहपातानंतर विदेह कैवल्य त्याला प्राप्त होतं. न स पुनरावर्तते, तो कधीही पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही, त्याला पुन्हा जन्म येत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे, किंवा तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरापडे, अशी त्या पुरुषाची स्थिती आहे. मग हा पुरुषाचं जीवन कसं आहे, हा जीवनमुक्त पुरुषाची स्थिती काय आहे ते सांगतात. मग हा मशकू, हा गजू, की हा श्वपचू, हा द्विजू, पैल इतरू, हा आत्मजू, हे उरेल खे. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही कोणाची? हा जो पुरुष आहे केवळ सत्वापत्तीमधला पुरुष आहे का सत्वापत्तीच्या नंतर ज्या पुरुषाला असंसक्त्यादी पदार्थाभाविनी अवस्था आहे हा पुरुष आहे? ह्या पुढच्या अवस्थावान जो पुरुष आहे ज्याला ज्ञानाच्या सप्तभूमिका म्हणून योगवासिष्ठात सांगितलं, तर केवळ एवढा असला ना तो व्यवहारही करू शकतो आणि त्याला फक्त तत्वता काय आहे हे कळलेलं असतं. परंतु हा पुरुष जो आहे, आपण जरी सांगितलं समवर्तीनः समदर्शिनः, परंतु समवर्तीनः न असं सांगतात स्वामी महाराज. फार आग्रह धरून सांगायचं. आग्रह जो धरतो तो सत्वापत्तीमधला असतो. जो आग्रह धरतो म्हणजे काय? अहो हे कल्पित पदार्थ आहे, त्याची कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते आणि अधिष्ठान सर्वत्र आहे. आणि जरी हे दृष्टीला दिसत असलं तरी हे सगळं काय आहे? फक्त प्रतिती मात्र आणि बाधयोग्य आहे. अशा रीतीनं जीवन जरी गेलं तर हा पुरुष काय आहे? देहपातानंतर पुन्हा जन्माला येत नाही, अर्थात जीवनमुक्ती त्याची सिद्ध आहे. ह्या अवस्था ज्या आहेत त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती करण्यासाठी सांगितलेल्या आहेत, जीवनमुक्तीसाठी नाही. असं कोणी म्हणेल की नाही? असं कोणी म्हणू शकतो, पण याचा अर्थ काय आहे? त्याच्या अंतःकरणाची भूमिका जी आहे त्याला पुढं लागणारी जी तपस्या आहे ती तपस्या करण्यामध्ये तो प्रवृत्त नाही. आणि हे जे वर्णन आहे ह्या तपस्या केलेला जो पुरुष आहे त्या पुरुषाचं हे वर्णन आहे. आणि त्या पुरुषाला मात्र या ठिकाणी सर्वच आत्मरूप वाटत असतात, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा भेद वाटत नाही. नाहीतर मग तुकाराम महाराजांनी ज्या अंबाजीबाईंनी काट्याने मारलं त्याला जर तुकाराम महाराजांनी एखाद्या दोन काठी नाही मारली तर काठ्यानी का होईना, किंवा त्याला दोन अपशब्द बोलून सुद्धा त्याचं निवारण करता आलं असतं. किंवा संध्याकाळी आल्यावर किमान आता ह्या दुष्टाने मला त्रास दिला, कीर्तनाला का आला नाही म्हणून वाट पाहण्याची गरज नव्हती. बरं वाटही पाहून थांबले नाही तर तेलाची वाटी घेऊन त्याला किती त्रास झाला मला मारताना म्हणून गेले. आता हे एखाद्या कथा कादंबरीसारखं आहे.
आणि ही ज्ञानीपुरुषांची मात्र काय आहे, अनुभूती आहे. तेव्हा ही स्थिती जी आहे, या स्थितीमध्ये ते सर्वच कोणीही असला तर त्या ठिकाणी आपपरभाव जो आहे तो त्यांच्या अंतःकरणातून पूर्णपणे मावळलेला असतो. आणि असे जे पुरुष आहेत त्यांचं हे वर्णन आहे. पंडिता हा समदर्शना, त्याच्या ठिकाणी मग मग म्हणजे नंतर, अनंतर हा मशकू, हा गजू, हा जो मशक म्हणजे एखादी माशी आहे किंवा मुरकुट किंवा त्याला काय म्हणतो चिलट, अशा प्रकारचा हे चिलट आहे, किंवा हा गजू किंवा हा हत्ती आहे, की हा श्वपचू किंवा हा चांडाळ आहे, किंवा हा द्विजू म्हणजे हा ब्राह्मण आहे. पहिलं इतरू, पलीकडचा तो माणूस आहे ना तो वेगळा आहे, तो आपला त्याच्याशी काही संबंध नाही. पहिलं इतरू आणि हा आत्मजू, तो मनुष्य आहे ना तो इतर आहे, आत्मेतर आहे, म्हणजे आपला त्याच्याशी काही संबंध नाही, आपल्याहून तो भिन्न आहे. आणि पहिलं इतरू आणि हा आत्मजो, हा माणूस मात्र काय आहे, आपला आहे. हे माऊली आक्षेपार्थाने विचारतात, हे उरेल के, त्याच्या ठिकाणी हे कधी शिल्लक राहील का, म्हणजे हा कोणताच भाव त्याच्या ठिकाणी नसतो. म्हणून सांगतात स्वपचो हा द्विजो, हे उरेल के या ठिकाणी त्याच्या ठिकाणी कधीही राहणार नाही. गणेश्वर शास्त्रीजी सांगत असतात की नाही, त्यांचे एकदा आम्ही काशीमधून त्या लहान लहान गल्ले आहेत तिथून चाललो होतो आणि एकदम एक कुत्रं जोरात तिकडून येत होतं, म्हणजे आता मधी लागणार, त्याचं स्पर्श होणं, ते काही धावलं नव्हतं काही नव्हतं पण वेगाने पळत येत होतं. तेव्हा आपले पांडुरंग महाराज होते, ते म्हणे हाड हाड जोराने म्हटले, तर त्यांनी सांगितलं, ते कुत्रं आलं, त्यांनी पण सांगितलं कुत्रं आलं समोरून, तर ते हाड हाड म्हटले. तर ते म्हणे मी तुम्हाला हाड हाड म्हणण्यासाठी कुत्रं आलं म्हटलं नव्हतं, तुम्ही बाजूला व्हायचं, बाजूने जायचं. हाड हाड म्हणणं हा आपण लोक नाही म्हणतात का हाड हाड म्हणजे काय कुत्र्यासारखं याचं जीवन आहे, तशा प्रकाराने त्याची उपेक्षा करावी, त्याचा अनादर करावा, याच्यासाठी मी कुत्रा आलं नव्हतं म्हटलं म्हणे. याचा अर्थ असा आहे की त्याचा अवमान कधी करू नये, कुत्र्याचा देखील. हे कोणाची स्थिती, महापुरुषांची स्थिती. पहिलं इतरू हा आत्मजू. पण माऊली म्हणतात ही स्थिती जर प्राप्त झाली, ही स्वरूप स्थिती, हे ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालं, हे उरेल की, हे कुठं शिल्लक राहील का, अर्थात कधीही शिल्लक राहणं शक्य नाही. म्हणून म्हणतात की हे उरेल के, हे त्याच्या ठिकाणी राहील काय, नाही ना. तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. हे तुमच्या ज्या गोष्टी आहे ना, तर ज्या तुकाराम महाराज म्हणतात हे कधी येईल, जेव्हा मनुष्य ह्या देह तादात्म्य भ्रांतीतून पूर्णपणे निर्मुक्त होईल, देहाला मी किंवा देहसंबंधीना माझं म्हणतो, आणि मग हा सर्वांवर अशा प्रकारचा व्यापक अशी अनुभूती ब्रह्मानुभूती घ्यायला पाहतो, तर हे होणं कधीही शक्य नाही. चिडिया दो दो न बने. जर तुम्हाला सर्वांच्यामध्ये ब्रह्मदर्शन करायचं असेल तर हा देह मी आहे आणि देहसंबंधी माझे आहेत, हा भ्रम कायम ठेवून जर तुम्ही ह्या ब्रह्मभावनेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणार, तर जशी ती चिमणी एक दाणा धरला, पुढं बरेच दाणे दिसतात, तेव्हा ते अजून एक दाणा घेऊ म्हणून जाते, तेव्हा पहिला दाणा गळून पडतो. तसा एकतर देह मी हे नव्हे सरे, उरला ओरे विठ्ठल. देह मी आहे आणि देहसंबंधी माझे आहेत, ही भावना दृढमुलक तर नाही पण किंचितशी जरी राहील तरी त्या ठिकाणी त्याला ब्रह्मदर्शनाने युक्त असं सर्वांना पाहता येणार नाही. आणि जर त्याला ही भावना जर फलीभूत झाली, माझ्यासहित हे सर्व परमात्मा आहे असं जर त्याला वाटेल, तर ते म्हणतात मग त्याच्या ठिकाणी पहिलं इतरू आणि हा आत्मजू हे उरेल की, हे राहील का, आक्षेपार्थाने सांगतात, अर्थात हे राहणारच नाही. हे तरी जाऊ द्या ना. तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. तिन्ही ओव्यामध्ये माऊली आक्षेपार्थाने विचारतात, म्हणजे माऊली निपटून सांगतात की अशा जो पुरुष आहे ह्या पुरुषाला आपपर भाव राहणार नाही, म्हणजे राहणारच नाही. त्याच्या ठिकाणी भेदभाव जो आहे, उच्च नीच या ठिकाणी आपपर भाव जसा राहणार नाही, तसा श्रेष्ठ कनिष्ठ भाव सुद्धा राहणार नाही. आपपर भाव जो आहे तो स्थूल शरीराच्या अभिमानी पुरुषाला राहतो, ज्येष्ठ कनिष्ठ भाव जो आहे तो कारण शरीराच्या अभिमानीला राहतो, आणि
सूक्ष्म शरीराचा अर्थ म्हणजे सुखदुःखाला जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्वाला सत्य समजतो तोपर्यंत सूक्ष्म शरीराचा अभिमान राहतो. म्हणून जर माणसाला आत्मा अकर्ता अभोक्ता आहे, शरीर आपलं आत्मा अनादी आणि अनंत आहे, अकर्ता आणि अभोक्ता आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ज्ञान किंवा अज्ञान हे द्वंद्व नसल्यामुळं आत्मा हा या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, सर्वांमध्ये एकच आत्मा अनुष्यूत आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो तीन देहांचा किंवा पंचकोशांचा अभिमान धारण करणारच. आणि त्या अभिमान जोपर्यंत धारण केला त्याला ही व्यापक अनुभूती ही कधीही येऊ शकत नाही. आणि ही व्यापक अनुभूती आली तर त्याला आपपरभाव वाटणार नाही, जन्ममरणाचं भय नाही, सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व नाही आणि त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान एकाचा निराश करायचा आणि त्यांना एकमेकाला प्रतिद्वंद्वी करायचं हे त्याच्या अंतःकरणात पुसटची सुद्धा जाणीव नाही. असं जेव्हा स्थितीला आपण प्राप्त होऊ तेव्हा ही गोष्ट आहे. नाहीतर तुकाराम महाराज म्हणताना मज सवे आता येऊ नका कोणी, सासुरवासिनी बाईयानो न सावे तुम्हा या जनाची कुठं, बोलती वाईट ओखटे ते तेव्हा तो परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शिस, संसारा आगी आपुलेने हाते लावणी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट दीपासोय. पतंगाने जेवढी झडप घालतो त्यावेळेला त्या पतंगाचं पतंगपणच भस्मीभूत होतं. तसं ह्या ब्रह्मरूपी दिव्यावर झेप घालणारा हा जो साधक रूप जीवरूपी पतंग आहे त्याने आपल्या स्वतःचं सर्वस्व त्याच्यामध्ये समर्पण केलं की तिथून पुढं काय आहे, त्याला केवळ ब्रह्मभावच आहे, दुसरा भावच नाही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की अजून ना तरी म्हणजे अथवा हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. ना तरी म्हणजे अथवा जर त्याच्या ठिकाणी ही धेनू आहे, गाय हा पवित्र प्राणी आहे, हे श्वान आणि श्वान हा अभक्ष भक्षण करणारा अपवित्र प्राणी आहे. एक गुरु एक हीन, एक गुरु म्हणजे एक फार श्रेष्ठ मनुष्य आहे, एक हीन एक अपवित्र हीन कनिष्ठ असा आहे. आणि हे असो हे तर जाऊ दे म्हणतात, दुसरं सांगतात हे त्याच्या ठिकाणी अगोदर त्याला हा गुरु आहे का हा लघु आहे, हा धेनू आहे का हे कुत्रा आहे, अशाच प्रकारची जाणीव नाही. ते म्हणतात कितीपर्यंत हे असो हे जाऊ द्या. उदाहरणं म्हणतात कैचे जागतया स्वप्न, जागा झालेल्या मनुष्याला स्वप्न नावाचा पदार्थ दिसतोय का स्वप्न त्याच्या पुढंच राहत नाही. ज्या क्षणी जागृत झाला जागतया स्वप्न, जागृत्या मनुष्याला स्वप्न दिसे न दिसे, कैचे दिसे अर्थात कशी कैचेही न दिसे, काही केलं तरी त्याला स्वप्नाची प्रतीती येत नाही. त्याप्रमाणे ह्या आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाला आता याच्याबद्दल भरपूर शंका आहेत की त्या शंका तुम्ही म्हणाल मग याचा अर्थ त्याला प्रतीती होत नाही, त्याला ज्येष्ठ कनिष्ठ भावच कळत नाही हे तुम्ही म्हणता. असा जर पुरुष असला म्हणजे या ठिकाणी त्याला काहीतरी व्यवहार आहे का, तो एकदम अव्यवहार्य पुरुष झाला. आणि इथं तर मग ही जी त्याची स्थिती आहे हिलाच फक्त जीवनमुक्ती असं म्हणायचं आहे का, तेही शास्त्राचा अभिप्राय नाही. परंतु जसं सोन्याला सुगंध असावा किंवा चंदनाला फळ यावं त्याप्रमाणे तुम्हाला झालेलं यथार्थ आत्मबोध, त्या आत्मबोधाची फलश्रुती खऱ्या प्रकाराने ही जी त्याची असणारी ऐक्य रूपता आहे किंवा ह्याचा असणारा समभाव आहे तो समभाव कधीही ज्येष्ठ कनिष्ठ भावाचा विचार करत नाही, सुखदुःखाचा विचार करत नाही, कर्तृत्व कोणाचं आणि भोक्तृत्व कोणाचं हे समजत नाही, कारण हे सगळं स्वप्नतुल्य आहे. आणि सगळं स्वप्नतुल्य जर असेल तर असा पुरुष जो आहे सर्व स्वप्नतुल्य आहे. मग जागत्या कैचे स्वप्न, जाग झालेल्या मनुष्याला स्वप्न दिसत नाही का स्वप्न खरं वाटत नाही, खरं जाग झालेल्या पुरुषाला स्वप्न खरं वाटत नाही का दिसत नाही, दिसतही नाही आणि खरंही वाटत नाही. परंतु लोकांच्यात पद्धती की नाही की म्हणतात वाईट स्वप्न पडलं तर तुळशीच्या कानात जाऊन सांगावं, आहे की नाही. अरे स्वप्न जर इतकं खोटं आहे की स्वप्नातले पदार्थ दिसते काली सुद्धा, स्वप्नोपही चैतन्याच्या ठिकाणी बरोबर ना, स्वप्न पडते काली किंवा दिसते काली त्या स्वप्नोपही चैतन्याच्या ठिकाणी स्वप्नस्थ पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा जर दृढ निश्चय झाला तर ते स्वप्नातले पदार्थ दिसू नये किंवा दिसले म्हणून पुन्हा आपल्याला त्याचा काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून तुळशीच्या कानात सांगण्याची गरज आहे का,
काही सांगण्याची गरज नाही. त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे त्या पुरुषाला, जागत्या पुरुषाला स्वप्न दिसत नाही, तर स्वप्नातले अर्थ का अनर्थ वाईट का चांगले, स्वप्नातला अर्थ चांगला का स्वप्नातला अनर्थ वाईट, का अनर्थ आणि अर्थ दोन्ही स्वप्नातलेच आहे, का ते पदार्थ स्वप्नातले पदार्थ जेव्हा दिसतात तेव्हाही नसतात, का नसून दिसतात, का हेच त्यांचं स्वरूप आहे, का त्यालाच कल्पित म्हणतात, आहे की नाही. अशी जर स्थिती असेल तर ते पदार्थ प्रतीती मात्र आहे का बादयोग्य आहे, का बादयोग्य आहेत आणि प्रतीती मात्र आहे, का प्रतीती मात्र आहे म्हणून बादयोग्य म्हणावं लागतं. पण जर ते प्रतीती येते कालीच त्यांचा अभाव असेल तर त्याच्यामध्ये बाद करण्याचा तरी प्रयत्न काय करायचा, त्याचा बाद करण्याचा तरी प्रयत्न काय करायचा. अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चय झालेला पुरुष जर खरंच ज्याला कळलं, आहे की नाही, कळले ज्याला आत्मा मी आईशे, असं जर त्याला कळलं तर तो पुरुष आता त्या पदार्थ जरी दिसतील, कारण काय आहे, इंद्रिय आणि आपला अंतकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत ते पदार्थ दिसल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांचा आपल्या अंतकरणावर कोणता परिणाम करायचा, त्यांचा परिणाम आरशासारखा व्हावा का त्याचा परिणाम ते कॅमेऱ्यामध्ये त्याला काय म्हणतात निगेटिव्ह त्याच्यासारखा व्हावा. म्हणजे काही लोक जे आहेत ना, आपण आता काल हे अण्णांचे ते अमृत महोत्सव केला, त्याची शिडी केली रवी महाराजांनी. आता ती शिडी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल की नाही, कधी पाहिजे तेव्हा करता येईल. आणि एकाने सांगितलं तुमचा सत्कार चालला आहे, तुमच्यासमोर आम्ही आरसा ठेवतो. आरसा ठेवतो जेव्हा ती बाई आक्षेपण करते तेवढाच दिसणार, ती बाजूला झाली का पुन्हा ते दिसणार नाही. म्हणून ज्ञानीपुरुषाचं अंतकरण हे कॅमेऱ्यासारखं असतं का आरशासारखं असतं, मी प्रश्न केला, आहे की नाही, हां आहे की नाही. मग त्या माणसाचं आरशासारखं असावं का कॅमेऱ्यासारखं असावं, आरशासारखं असावं. पण आरशासारखं तरी असलंच पाहिजे, हा आग्रह आहे का तुमचा, का त्या अंतकरण वृत्तीमध्ये काहीच असू नये, काहीच असू नये, अंतकरण वृत्ती कोणत्याच आकाराची होऊ नये हे खरं. तर तुम्ही आत्माकार वृत्तीमध्ये दोन आता सांगितलं, एकाच वेळेला अंतकरणाची वृत्ती एकाच आकाराची होती, आणि ती जर ब्रह्माकार झालेली जर वृत्ती असेल, आणि ती ब्रह्माकार झालेली वृत्ती काय झाली, पुन्हा वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसते तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य, म्हणजे जे अदृश्य होते ते दृश्य झालं का दृश्य होते ते काही अदृश्य झाले, दृश्य होतं तेच काय झालं अदृश्य झालं. मग आता या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे का नाही त्यांचा, आहे की नाही, का जी वृत्ती त्या अनात्माकार होती ती वृत्तीचाच अभाव आहे, का वृत्युपही चैतन्याच्या ठिकाणी वृत्तीचाच अभाव आहे, बरोबर आहे ना. मग त्या प्रमेयाचा अभाव आहे का प्रमत्याचा अभाव आहे का प्रमाणाचा अभाव आहे का तिघांचाही अभाव आहे, तिघांचाही अभाव आहे. आणि जो अभाव जो असतो तो अभावाला काय अधिकरण असतं काय, ज्याचा अभाव सांगायचा त्याचा अभाव कोणत्या तरी अधिकरणात सांगावा लागतो का, सांगावं लागतं ना. मग आता तो अधिकरण आहे का, का अधिकरण आहे शून्यच आहे, अधिकरण शून्य आहे का, मग कोण आहे ते, हा ते म्हणतात मीच आहे का नाही. मग आता तुमच्याशिवाय दुसरं काय काय आणखीन, का मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय, का माझ्याशिवाय दुसरा पदार्थच नाही. मग आता मी काय करावं, त्यांनी लिहिलं का एकत्वम अनुपश्यता, ज्या ठिकाणी ज्या पुरुषाला आत्मसाक्षात्कार झाला तत्र को मोह क शोका एकत्वम अनुपश्यता. त्याच्या आधीचं काय हे परत, यस्मिन सर्वानी भूतानी आत्मैवाभूत विजानता, जरा सगळी भूत जी येते कोण झाली, आत्मरूपच झाली. तर आता तत्र को मोह, आता त्याला कोणता अविवेक राहील, कोणता मोह होईल आणि कशाचा शोक होईल, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालेला हा पुरुष आहे. त्याच्या ठिकाणी आता तो असंसक्तीत जाईल का त्या पदार्थांच्या ठिकाणी कायम तेच म्हणत बसल बादयोग्य आणि प्रतितिगम्य, प्रतिती मात्र, आहे की नाही. प्रतिती मात्र जे असतं, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. अन्य पदार्थाचा काय अभाव, मग कोण कोणाला पाहतं, कोण कोणाला कोणत्या पदार्थाविषयी आसक्ती धरी, त्याला दृश्य म्हणून आसक्ती धरील का भोग्य म्हणून आसक्ती धरील का प्राप्य म्हणून त्याचं आसक्ती धरील, कोणत्याच नाही. ते त्याच्या ते कधी तीन निकष सांगितले ना, प्राप्तीच्या वेळेला होणारा आनंद काय, तीन आनंद, प्रिय मोद आणि आमोद, यापैकी त्याला कोणतं प्रियत्वाचं संपादन करावं वाटेल का मोदाचं करावं वाटेल का प्रमोदाचं करावं वाटेल का कोणतंच करावं वाटेल नाही. बरं करावं वाटलं तर त्याला तो वेडेपणा समजेल का शहाणपणा समजेल,
जर त्याच्या अंतःकरणवृत्तीत ही धारणा झाली की विषयातला पाहावं तरी, त्या महापुरुषाच्या अंतःकरणात विषयाला पाहावं अशी धारणा होईल. दुबा त्याचा द्रष्टा साक्षी राहून पाहू, काय हरकत आहे? का साक्षी होणं पाप पुण्य असे की जवळी असताना देखे साक्षी होणं ठके एरी गोठी कायशी. मग त्याला तो दृश्य करावा वाटेल का प्राप्य करावा वाटेल का भोग्य करावा वाटेल का तिन्ही वाटणार नाही. म्हणजे आता त्याला काय तो आसनशक्ती जाईल का त्या पदार्थाविषयी काही तादात्म्य धरील का ममत्व धरील किंवा त्याचं अस्तित्व सत्ता स्वीकारील, काहीच स्वीकारणार नाही. मग असा पुरुष जो आहे त्याला त्या पदार्थांचा असा विचार करीत राहणं चांगलं आहे, हे कल्पित आहे, हा विचार करणं चांगलं आहे का हा पदार्थ अभावरूप आहे ते करणं. हा मग झालाय तो का झाला, अभावरूप झालाय का कल्पित झालाय? हा कल्पित तत्वाचं पर्यवसान अभाव रूपामध्ये झालेलं आहे. मग आता त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणात चिकटा होईल का त्याच्याविषयी अवज्ञ होईल? अवज्ञ होईल. मग तो पुरुष असंशक्तीत जाईल का असंशक्तीत गेल्याशिवाय राहणार नाही? आता तिथून पुढे त्याला वाटेल की याच्याविषयी चिटका नाही, पण दृश्य रूपाने पदार्थ दिसतोच आहे ना, दिसतोच आहे की नाही. मग जर तो पदार्थ दिसत असेल आपल्याला, बरोबर ना, त्याच्याविषयी आसक्ती करायची नाही. पण हा पदार्थ आसक्ती करण्याचा नाही, ह्या पदार्थाविषयी वैराग्य धारण करायचा हा पदार्थ आहे, ही भावना आहे की नाही. म्हणूनच असंशक्ती, बरोबर ना, योग वासिष्ठाप्रमाणे तरच त्याला असंशक्ती राहिली की नाही. दुसरा विचार त्याला येतो का अजून माझा वेडेपणा गेला कसा नाही. कारण काय, त्या पदार्थाची आसक्ती न धरावी म्हणण्यात मी त्याला एक प्रकारची सत्ताच दिल्यासारखं होत नाही का. तेव्हा तो पदार्थ जर अभावरूप असेल तर पदार्थ अभाविनीमध्ये राहणं चांगलं नाही का. पदार्थाचा अभावच नाही म्हणलं तर चिकटा होण्याचा, त्याची आसक्ती होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तो पदार्थ कसा आहे, अभावरूप आहे. मग असा पुरुष असंशक्तीमध्ये राहील का पदार्थाभाविनीमध्ये जाईल? भाविनीमध्ये जाईल. पण पदाला अर्थ किंवा विषय व्हावा अशा प्रकारचा वंध्यापुत्र हा पदार्थच आहे का? पदार्थच नाही. त्याला वृत्तीवर काय घ्यायचं? बरं नाही का त्याला घेऊ, अनात्म पदार्थ वृत्तीवर घ्यायचं. आता संपलं. ज्या वेळेला तुम्हाला पदार्थाभाविनी झाली त्यावेळेला मग तो पुरुष काय करेल, आत्मस्वरूपालाच अंतकरण, आपली अंतकरण वृत्ती आत्मस्वरूपाकारच करेल का नाही, का केलीच पाहिजे त्यांनी? त्याला वेड्यासारखं होतं. त्याला आत्मस्वरूपाकार करावं तर ते माझंच स्वरूप आहे, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही आणि अनात्म पदार्थ अस्तित्वातच नाही. म्हणून तर हे असे लोक जे तर ते अवधूत वेश, काय त्याला म्हणतो आपण, पिशाच्यवत, बालवत, पिशाच्यवत, उन्मत्तवत अशी त्यांची स्थिती होते. लहान बाळाप्रमाणे निरागस तरी होतात किंवा त्याच्या पुढं जर गेले तर ते बालवत किंवा पिशाच्यवत, एखाद्या भूत लागलेल्या किंवा भूताप्रमाणे अशा प्रकारची त्यांची स्थिती दिसते. आणखी तिसरं काय सांगितलं, उन्मत्त, जो त्यांनी लिहिलं, जो मोलेमध्ये राखाये तेने छंदे नाचे गाये, माझेनी ब्रह्मानंदू सेवेला आहे तो केवीर आहे आवरला. या ठिकाणी त्या पुरुषाला आत्मचिंतन करावं तर आत्मचिंतन करणारा अनात्म पदार्थ, त्याने आत्मचिंतन काय करायचं? बरंच आत्मा जो आहे तो चिंतनाला अविषय आहे, तो माझं स्वतःचं स्वरूप आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय म्हणून समोर येणार नाही. आणि अनात्म पदार्थ अभाव रूपाने असल्यामुळं त्यांचं चिंतन करण्यात पुरुषार्थ नाही, आहे की नाही. मग आता असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला ही चौथी अवस्था जी आहे, तर ह्या चौथी अवस्था जी तुर्यगा अवस्था किंवा उन्मनी अवस्था म्हणतो, ही अवस्था नाही. ह्या अवस्थांच्या सापेक्षतेला उन्मनी किंवा तुर्यगा असं म्हटलेले. ही काय कोणती स्वरूपामध्ये अशा प्रकारची अवस्थाच नाही. ह्या अवस्थेत असणारे कोणीतरी विरळे महापुरुष असतात की जे ह्या स्थितीमध्ये राहतात. जसं दत्त महाराज अवधूत वेशामध्ये राहतात. जडभरत जे आहे ते जडभरत ह्या असंशक्तीमध्ये राहतात. किंवा जे आपल्या भागवतामध्ये ऋषभमुनी आहेत ते ऋषभमुनी याच्यामध्ये पदार्थाभाविनीमध्ये राहतात. आणि दत्त महाराजांचं हे केलं की काय, अनुहात ध्वनीनाद तो पावला परम पद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे, असं ह्या महापुरुषांचं वर्णन आहे. आणि हे वर्णन करत असताना काल तुम्ही सांगितलं ना, देखे मुक्ता ते निर्धारिता, याच्यात लाभे
ऐशेनी विवेके उदो चित्ती तयाशी भेदू कैचा तरी जगती देखे आपुलेनी प्रतिती जगची मुक्त. अशा पुरुषाला आपण मुक्त झालो असा अभिमान होतो का? का सगळं जगच मुक्त आहे? का बद्धतेचाच अभाव आहे का? पण जेव्हा मी बद्ध समजत होतो तेव्हा पण बद्धता नव्हती. बंधा कालेपी बंधा भाव, हा त्या ठिकाणी देखील बंधाचा अभाव होता. अशी ही जी स्थिती आहे ही काही बाई आहे ती शब्दाने वर्णन करता येत नाही. म्हणून तो त्या तुर्यगा अवस्थेमध्ये जातो. ते आमची आई एकदा स्वामी महाराजांना भेटायला आली. म्हणजे इथं आले तर ते म्हणले, स्वामी महाराज तुम्ही फार वंगाळ झाले, काही चिंता करता काय? चिंता आमच्यासारख्याला, तुम्हाला कशाला चिंता पाहिजे? तर मग स्वामी महाराज म्हणजे आई मी रात्रंदिवस चिंता करतो म्हणे. अनात्म पदार्थ अस्तित्वातच नाही तर त्याचा काय विचार करू? आणि आत्मा मी स्वतःच आहे तर त्याचा काय विचार करू म्हणे. तेव्हा मला विचार करायला चिंता करायला काय कोणता विषयच राहिला नाही, त्याची मी चिंता करतोय म्हणे. रात्रंदिवस ही चिंता करतो मी. आता तिला काय बिचारीला हे सगळं लक्षात येणार. पण स्वामी महाराजांची जी भूमिका होती ती भूमिका ही होती का विचार करायला विषयच नाही. विचाराने तुम्हाला आत्मबोध होतो. म्हणजे काय? अज्ञानाचं निवृत्ती करता. पण निवृत्त करायला अज्ञान तर असलं पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबारायांनी अज्ञान खंडन केलं, त्या ठिकाणी ज्ञान खंडन केलं, वृत्ती ज्ञानाचं पण खंडन केलं. अशी असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशी काल आपण पाहिलं नित्य संचलेलं जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये ते पुरुष स्थित झालेले आहे. त्यामुळं म्हणतात की कैसे स्वप्न जागत आहे. जागल्या माणसाला कुठं स्वप्न दिसत असतं का? मग तो स्वप्नाचा विचार करतोय का? करणारच नाही. येत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला भोवावा तो आधीच नाही आगवा आता विषमू काही. आता म्हणतात येत भेद तरू की देखावा. आता तुम्हाला काय करायचं आहे? भेदाची निवृत्ती करायची. खूप भेदाचा विस्तार केलेला आहे शास्त्रामध्येच. अध्यारोपाच्या भावात भाषेमध्ये जीव आणि ईश्वराचा भेद सांगितला, जीव आणि जीवाचा भेद सांगितला, जीव आणि जडाचा भेद सांगितला, जड आणि ईश्वराचा भेद सांगितला. अजून काय राहिलं? जड आणि जडाचा भेद सांगितला. अशा प्रकारचे एवढा भेदाचा विस्तार शास्त्राने केला. बरेचसे महाभाग तर असे असतात तुम्ही शास्त्राच्या विरुद्ध काय बोलतात एवढे भेद शास्त्राने सांगितले असं म्हणतात. ऐक ना, हे द्वैती लोक आहे ना. शास्त्र सांगतं तुम्ही सांगता अपौरुष आहे, वेदाला तुम्ही मान्य करत नाही आणि तुम्ही त्या भेदाचा निराश करता. सगळ्या ठिकाणी काय आहे? भेदच आहे. म्हणून ते सांगतात येत भेदू तरी की देखावा. भेद तर कधी पाहावं म्हणतात? अहमभावावर. हे माऊलींनी जे सांगितले ना हे सगळ्या जीवनातली सगळी गुह्यातील गुह्य सूत्र आणि प्रांजळ सुगम रीतीनं आणि आपल्या अनुभवाला अनुभव फल पर्यवसायी आणि फार काळ लागणार नाही. कारण माऊली इथं काय भगवान स्वतः म्हणतात की तो काय होतो? तत्काल आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो. कोणता श्लोक सांगितला? युक्त नाही दुसरा येतो की शीघ्रम तत्वम न चिरेन न हा अचिरेन अधिगच्छते. नाही तो नाही श्लोक. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेन अधिगच्छति. एक व्याकरणातलं कोणतं सूत्र आहे बघा की काय आध्वरा पंथ किंवा आध्वर याच्यामध्ये तृतीयेचा जेव्हा प्रयोग करतात एक सूत्र लघुसिद्धांतामध्ये सूत्र आहे. तर त्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं की मार्ग जर जवळ सांगायचा आहे याच्यातून तृतीयेचा प्रयोग केला. हां काय आहे ना सूत्र आहे काला दोनोरोत्यंत संयोगे असं सूत्र आहे. जर एखादा काळ किंवा मार्ग लवकर क्रमित होत असेल तर ते तृतीयेचा प्रयोग करतात ना. तर इथं कोणतं आहे? न चिरेन. ऐके नाही तृतीयेचा प्रयोग आहे का ना. म्हणून रामसुखदासजीने लिहिलेलं आहे साधक संजीवनीमध्ये काय मला तेवढंच सूत्र येते नाही तर तुम्हाला आणखी नाही तेवढं काला दोनोर अत्यंत संयोगे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. येत भेदू तरी की देखावा. इथं भेद तरी काय आहे? भेद कधी दिसतो? माऊली म्हणतात जरी अहंभाव उरला व्हावा. जर मनुष्याच्या ठिकाणी अहंकार जर असेल अनात्म पदार्थाशी ती तादात्म्य भ्रांती, बरोबर आहे ना, तादात्म्य भ्रांती जर त्याला होत असेल तर त्याला अहंकाराचा स्वीकार होतं. मग थोडक्यात काय आत्मस्वरूपा आपलं चिदाभास जेव्हा अनात्म पदार्थाशी तादात्म्य करतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं?
की त्याला भ्रम झालेला, आपलं भेदाची भ्रांती झालेली आहे. पण जोपर्यंत त्याला तो जर त्याचा अंतर्मुख झालेला अहंकार काय जरी अहंकार जरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी, अशी जर त्याची अवस्था असेल तर भेदू केवरला व्हावा. त्याला कधी भेद कधी राहील काय? आणि जर राहता असेल भेदू तरी की देखावा, भेद जर सिद्ध करायचा असेल पाहायचा असेल तरी अहंभाव उरला व्हावा. अहंकार असेल म्हणजे अनात्म पदार्थाविषयी अहमबुद्धी जर त्याच्या ठिकाणी असेल किंवा तादात्म्य भ्रांती असेल किंवा असा असेल म्हणजे तो काय अहम अध्यास त्याला झालेला आहे असं म्हणता येईल. तो आधीची नाही, तो अगोदरच नाही. कारण तो अहंकार उठला का तो शरीरावर जात नाही, स्थूल सूक्ष्म कारण शरीराकडे जात नाही, किंवा तो अन्नमय मनोमय आनंदमय आणि प्राणमय ह्या कोशांपर्यंत पण जात नाही. तो कुठून अहंकार उठला का तो कुठं जाऊन राहतो? अहम ब्रह्मास्मी आपल्या स्वरूपात. बरं स्वरूपात जाऊन वेगळेपणाने स्वरूपाचा भोग घेतो का तद्रूपतेला प्राप्त होतो? का वेगळेपणाने राहत नाही? का अगोदरच नव्हता? आहे की नाही? का अगोदरच नव्हता? की अगोदरच नव्हता हे समजणं हेच तद्रूपतेला प्राप्त होणे आहे का? म्हणजे काय त्याचा काय उपनिषदामध्ये की तो अगोदरच विमुक्त हास्य विमुच्यते, तो अगोदरच मुक्त होता, नित्यमुक्त होता, तोच आता इथं मुक्त झाला असा त्याच्यावर फक्त उपचार झाला. असा हा जो पुरुष आहे इथं भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा. जर अहंकार असेल तर त्याला भेद दिसेल. तो आधीची नाही आगवा. आता तो आगवा म्हणजे पूर्णपणे अहंकार कुठंच नाही. म्हणजे तो अहंकार कुठपर्यंत नाही? का अहम ब्रह्मास्मीपर्यंत गेलेला अहम गेलेला आहे. निदान कुठंच नाही सापडला तर अहम ब्रह्मास्मीमध्ये तरी तो अहम सापडेल की नाही? का तिथे अहम ब्रह्मास्मी? का तिथं तो अहम फक्त देह मी आहे ह्या भावनेची निवृत्ती करील, स्वतःची निवृत्ती करील, आहे की नाही? मुकदम जसं दिवसभर मजुराकडून काम करतो, संध्याकाळी त्यांना सोडून देतो आणि स्वतः मात्र मुक्काम करतो, का तो पण निघून जातो. त्याप्रमाणे हा जो देह ब्रह्माहमस्मी ही वृत्ती आहे ती तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम. त्याला काय आहे जसं त्यांनी सांगितलं की जसा एखाद्याला कुष्ठ झालं, मला कुष्ठ झालेलं आहे आणि एका अवयवाच्या ठिकाणी मी इतक्या कपड्यांनी झाकून घेतो की ते कोणाला दिसू नये, त्याप्रमाणे हा अहम हा लाजूनच जातो. अहम ब्रह्मास्मी म्हणताना अहम जे आहे ना आपलं स्वतःचं स्वरूप वेगळं ठेवायला काय होतं? लाजूनच जातो. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो काय करतो? पूर्णपणे समर्पण होतो. आणि अशी जी आहे तो आधीची नाही, तो अगोदरच नाही. मग आता विषमू काही आणि आता तो त्याच्या विरुद्ध विषमपणा किंवा विरुद्धपणा त्याच्यात राहील का? किंवा वेगळेपणा भिन्नत्व त्याच्यामध्ये राहील का? राहणार नाही. असं त्यांनी सांगितलं. तो अहंकार कायम सांगत असतो. तो अहंकार अगोदर त्यांनी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा त्याचा आता स्वरूप एकदा त्याला कळलं त्यावेळेला तो काय झाला? काल सांगितलं ना आपण, तो जो जावई आहे त्याचा जी पगडी होती आहे की नाही, त्याला जेव्हा वारे पगडी म्हटलं तर तो जो गेला तो अजूनपर्यंत परत कधीच आला नाही. तशीच अहंकाराची स्थिती होते. अगोदर अहंकार आणि बुद्धीचा संवाद मला वाटतं विवेक चुडामणीमध्ये सांगितला. विवेक चुडामणीमध्ये अहंकार हा धियंबृते, अहंकार आहे ना अगोदरच त्या बुद्धीला सांगत असतो. हा जो बरोबर आहे ना मा सुप्त प्रबोधय, तू काय कर, हा झोपलेला आहे तर त्या झोपलेल्या अहंकाराला ना तो मा सुप्त, आत्मा काय झालेला झोपलेला आहे. मी आत्मा जर कळला नाही तर आपली काही झोप मोडते का? जेवणाचा काही परिणाम होतो का? त्या बुद्धीला सांगतो ते आत्मज्ञान करण्यावाचून काही पडलं नाही, तो आत्मा आपल्या महिमेत झोपलेला आहे. काय अहंकार हा तो अहंकार त्या बुद्धीला म्हणत असतो, तिच्याशी संवाद करतो. तू विचार कर आणि मग त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याच्या भानगडीत पडू नको. अहंकार हा धियंबृते मा सुप्त हा प्रबोधय. तो काय झालेला आहे? तो आत्मा झोपलेला आहे. मा प्रबोधय, त्याला जागं करू नको. ती बुद्धी म्हणायला लागली समजा तो जागा झाला तर काय होईल? ते म्हणतात काय उत्थिते परमानंदे. जो तो परमानंद स्वरूप आत्मा एकदा न उठला मग तो काय राहणार? आत्मा जेव्हा प्रगट होईल तेव्हा बुद्धी राहील का? ते म्हणतात नत्वम, तू राहणार नाही, बुद्धी राहणार नाही तर अहंकार तरी राहील का? मी राहणार नाही. बरं हे सगळं जग ज्याचा आपण उपभोग्य म्हणून शब्दस्पर्शादी विषयांच्या रूपाने भोग घेतो ते जगत राहील का?
आणि काय आपली स्थिती राहील म्हणतो. अहंकार बुद्धीला सांगतो आत्म्याला कधी उठवू नका, आत्मज्ञान करून घेऊ नका, कारण आत्मज्ञान झालेल्याची पुरुषाची परिस्थिती आहे. त्याला कुत्राही कळत नाही आणि ब्राह्मणही कळत नाही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून मा सुप्ता प्रबोधय, ऐक ना, त्रिगुण नाही आणि 3 गुणांचे संस्कार सुद्धा नाही. त्याच्या अतीत असणारं जे स्वरूप आहे ते जर उत्थिते परमानंदे मात्वम न काय न त्वम, तू बुद्धीच राहणार नाही, न अहम मी पण राहणार नाही, आणि न वै जगत, हे संपूर्ण जगत राहणार नाही. असं ह्या महापुरुषाचं ह्या सर्व संक्रमणातून तो गेलेला आहे. त्याला स्वपर विरोधित्वाने वृत्ती ज्ञान देखील मावळलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी याच्यातला अहम गेलेला आहे आणि ब्रह्मस्वरूपाने तो अवशिष्ट राहिलेला आहे. आणि त्याच्या स्थितीचं हे वर्णन केलेलं भगवंताने माऊलीनं स्वतः मुखाने. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना मगः मशकुः गजु कियः स्वपचुः द्विजु पैल इतरु आत्मजो हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया येथ भेद त्वरी के देखावा जरी अहम भाव उरला व्हावा तो नाधीच नाही आगवाता विषमुकाई इहैव तैर्जितः सर्व येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः इहैव तैर्जितः सर्व साम्ये स्थितं मनः निर्दोषमि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः इहैव तैर्जितः सर्वो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.